दरवर्षी रक्षाबंधनला बहीण भावाकडे जातो, बहीण भावाकडे येते. पण यंदाची महाराष्ट्रातली रक्षा जे बंधन आहे ते अनेक पद्धतीचं आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी एक निर्णय घेतला की आपल्या लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये द्यावे लागतील. ते वचनपूर्ती केल्यानंतर गेल्या 4 दिवसापासून महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये आल्यानंतर महिलांच्या एक आनंद वेगळा आहे. आपण शिरोळ तालुक्याचे आमदार यड्रावकर यांच्या घरी आपण आता आलो आहोत. त्यांच्याकडे जवळजवळ शिरोळ तालुक्यातील आणि अन्य भागातील जवळजवळ 1,500 ते 2,000 महिला सकाळपासून त्यांना राखी बांधण्यासाठी धडपडत आहेत. पण आमदार महोदयाने सुद्धा आणि त्यांना मंत्री महोदय सुद्धा त्यांना राखी बांधण्यासाठी वेळ दिलेला आहे. महिलांची अक्षरशः डोळ्यात अश्रू आलेत. ह्याच्या अगोदर आम्हाला कधी पैसे आले नाहीत. पण भावाने आज ही जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी जी अनोखी भेट याच्या अगोदर कुठल्या मंत्रिमंडळाने दिले नाही, पण महायुतीच्या तिन्ही घटकांनी दिले आहेत. आपल्याबरोबर आरोग्यमंत्री माझे आहेत. काय सांगाल साहेब, ह्यावेळची रक्षाबंधन वेगळ्या पद्धतीची आहे किंवा महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये म्हणल्या पद्धतीने आले. ह्याच्या अगोदर तुमच्या दरवाजामध्ये कधी एवढ्या महिला कधी राखी बांधायला आल्या नव्हत्या. आज तुमचा हात बघितला तर हात दिसताना राख्याच एवढ्या बहिणी दिसाल्यात. काय सांगाल? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब ह्या सगळ्यांनी आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आपल्या लाडक्या बहिणींसाठी म्हणून ही एक योजना आणावी. आणि सातत्यानं अनेक दिवस आपण बघतो, बहिणींच्याकडं जरी कुठं जरी बाहेर जायचं असेल किंवा आपल्या माहेरी जायचं असेल तरीसुद्धा आपल्या पतीकडं किंवा घरात पैसे मागून मग माहेरी जायची अशी परिस्थिती होती. पण आता 1,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा झाल्यामुळं तिला तिच्या हक्काचं तिला कुठेही करता येते. त्याचबरोबर राज्य शासनानं आज एसटीत सुद्धा 50% महिलांना सवलत दिलेली आहे. त्यामुळं महिलेला सुद्धा तिला ताटमानेनं समाजात जगता यावं, तिला ताटमानेनं कुणासमोर हात पसरायला लागू नये अशा पद्धतीची ही स्कीम अतिशय यशस्वीपणे राबवलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 75,000 लाभार्थी या शिरोळ तालुक्यामध्ये झालेले आहेत. आणि एकंदरीत 31 ऑगस्टपर्यंत साधारण 1,00,000 लाभार्थी या शिरोळ तालुक्यामध्ये होतील असा मला विश्वास आहे. ह्या सगळ्या मध्ये विशेषतः अंगणवाडी ताई असतील किंवा आशा वर्कर असतील, ह्या सगळ्यांनी अतिशय श्रमपूर्वक ही सगळी मेहनत घेतली. म्हणूनच आज माझ्या सगळ्या 75,000 भगिनींना आज 1,500 रुपये प्रमाणे 2 महिन्याचे 3,000 रुपये प्रमाणे सगळ्यांच्या खात्यावर जमा झाले. जवळपास 25 कोटी रुपये या तालुक्यामध्ये आज माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. आणि त्यामुळं त्यांचा आनंद, खऱ्या अर्थानं आनंद म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यांच्यातला असलेला आनंदाश्रू हा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या राज्यातल्या जे शासनकर्ते आहेत त्यांना निश्चितपणे दुआ आणि आशीर्वाद देतील एवढा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्यावर सांगितले की 75,000 महिलांचं शिरोळ तालुक्यात पैसे आहेत. आपल्यावर काय भावेत काय सांगाल? आज तुम्हाला हे अनुभव रक्षाबंधन आणि तुम्ही इथे राखी बांधायला आला. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेसाठी यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार आहेत, त्यांनी आमच्या शिरोळ तालुक्याचे यांनी आमच्यासाठी धडपडले. कारण आम्ही गरीब असून तरी पण यांना राखी बांधायला पैसे नसायचे, त्यामुळे त्यांनी बहिणीसाठी असं तडपडून आमच्यासाठी हे काम केले. त्याबद्दल ही योजना बी कायम अशीच राबवावी आणि आमच्या गाव म्हणजे विकासासाठी आघाडीवर असू दे, आमदार साहेब असू देत, एकनाथ शिंदे असू देत, असंच आमचं कायमस्वरूपी गावासाठी आमचं संरक्षण बी करायला पाहिजे. योजना बी असे कायमस्वरूपी झाले पाहिजे. संरक्षण झालेले गरिबांच्या पाठीशी आमदार साहेब असतात, मुख्यमंत्री साहेब असतात. आपण जर बघितलं तर अन्य काही महिला आहेत त्यांच्याशी जाणून घेऊ. काय सांगाल ताई, तुम्ही ही योजना चालू झाली, तुमच्या खात्यावर 3,000 आले आणि आज अनोख्या पद्धतीने राज्यात न घटनारी घटना ती घडलेली आहे, प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे आले. खरोखरच सगळ्या महिलांना खूपच आनंद झालेला आहे. कारण यड्रावकर साहेबांनी सगळ्याच महिलांना आपले बहीण म्हणून मदत केली. आम्हाला असंच कायमस्वरूपी मदत करू देत. छोट्या मोठ्या खेड्यातून आम्ही आलेलो आहोत, आम्हाला सुद्धा राखी बांधण्याचा मान दिला. आम्हाला खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. आज 75,000 महिलांच्या वतीने तुम्ही सगळे जवळजवळ 3,000 ते 4,000 महिला इथं आलात. राखी बांधताना कसं वाटतंय? राखी बांधताना खूपच छान वाटलं. अगदी आपण स्वर्गात जाऊन असं एखाद्या आपल्या देवालाच राखी बांधायला असं मन भरून आलं आम्हाला. अगदी म्हणजे गोरगरिबांच्या महिलांना सगळ्यांनाच आम्हाला हे मिळालं ना, संधी मिळाली. तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहेत की हे आनंदाचे अश्रू आहेत? संधी मिळाली आम्हाला, त्यामुळे खूप छान वाटतं. काय सांगाल ताई, तुम्हाला हे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर काय आनंद वाटतो? आनंद तर सगळ्या महिलांना झालायच, पण असं होतं की सुरुवातीला प्रत्येकाला वाटत होतं की हे शक्यच नाही, हे मिळणारच नाही.
पण ह्या सरकारनं किंवा आमच्या राजेंद्र पाटील साहेबांनी त्यांनी सगळ्यांनी हे सगळं शक्य करून दाखवलं. त्यामुळे हे सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर आज दिसतंय हसू, ते त्यांच्यामुळेच आहे. भविष्यात यांच्या पाठीशी राहाल का? राहणार तर त्याने आम्हाला एक म्हणजे सगळ्यात महिला संरक्षण किंवा हे तर पाहिजेच. पैशांचं तर तिने आम्हाला आता राखी रक्षाबंधन दिलेच, ओवाने दिलेच, आणि तो पण आशीर्वाद देऊन आमच्या सदैव पाठीशी राहावा एवढीच आमची इच्छा आहे. आणि त्यांना पण देवाने भरभरून यश द्यावं, त्यांना प्रगती द्यावी, त्यांना चौदंड आयुष्य द्यावं, हे आमच्या सगळ्या भगिनींच्याकडनं त्यांना शुभेच्छा. आपल्यावर त्या सगळ्या आमदार महोदय होते, महिला होत्या, यांनी सांगितले की मुख्यमंत्री लाडकी योजना ही प्रभावीपणे लाभवल्यामुळं आज या महिला यड्रावकरांच्या आमदार महोदय यड्रावकरांच्या घरामध्ये राखी बांधण्यासाठी आल्यात आणि सगळ्यांना वेळ दिल्यात. त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी योजनेचा खरा पायंडा सफल झाल्याचं हे यड्रावकरांच्या घरात ज्या महिला आल्यात याच्यावर दिसून येतं. कॅमेरामॅन निखिल विसरसे, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, जयसिंगपूर, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.